हाय, नमस्कार. कसे आहात सगळे? आज आपण सोप्या पद्धतीने झटपट मंचुरियन कसं करायचं ते बघणार आहे. चला बघूया. सर्वात आधी आपल्याला लागणार आहे पत्ताकोबी. ही जवळपास 3 पाव पत्ताकोबी आहे. याचे छोटे छोटे तुकडे चिरून घ्यायचे आणि मिक्सरमधनं याला बारीक फिरवून घ्यायचं. 2-3 बॅचेसमध्ये हे तुकडे मिक्सरमध्ये टाकून बारीक करून घ्यायचं. यामध्ये मी गाजर सुद्धा टाकलंय थोडंसं. आता आपण पत्ताकोबी किसून सुद्धा आपण हे करू शकतो. पण सत बसण्यापेक्षा मला ही पद्धत जास्त सोपी वाटते. आता यामध्ये मी मीठ टाकलंय. मीठ टाकून थोडा वेळ तसंच ठेवायचं. त्यानंतर असा कपडा घ्यायचा आणि त्या कपड्यामध्ये हे मिश्रण असं टाकून त्यामधलं पाणी असं काढून घ्यायचं. म्हणजे आपण जेव्हा गोळे करू तेव्हा पत्ताकोबीमध्ये पाणी राहणार नाही. मध्ये 2 मोठे चमचे कॉर्नफ्लोअर आणि 3 मोठे चमचे मैदा घातला. नंतर मिरेपूड, नंतर लसूणची पेस्ट, अद्रकची पेस्ट, रंगाचं तिखट घालणार आहे मंचुरियनला छान रंग येण्यासाठी. सगळं मिक्स करून असे छोटे छोटे बॉल्स करून घ्यायचे. तेलामध्ये छान मस्त तळून घ्यायचे. गोल्डन पेक्षा जास्त थोडं लालवट झालं पाहिजे असे तळायचे, सेम असे. त्यानंतर कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं. त्यामध्ये लसूण अद्रकची पेस्ट टाकायची परत. फ्राय करून घ्यायचं आणि त्यानंतर त्यामध्ये मोठा मोठा चिरलेला कांदा, सिमला मिरची घालायची आहे. मीठ घालून याला थोडं चमच्याने हलवायचं. अशा पद्धतीने झटपट मंचुरियन होते. आता यानंतर आपल्याला हे थोडंसं परतून घेतल्यानंतर यामध्ये मिरेपूड टाकायची आहे आणि त्यानंतर टाकायचं आहे डार्क सोया सॉस. त्यानंतर टोमॅटो केचप घालायचा आहे. थोडंसं परतून घ्यायचं परत एकदा आणि खाली बुडाशी लागू नये म्हणून थोडंसं पाणी घातलंय. त्यानंतर रेडीमेड मंचुरियन मसाला मिळतो. हा मसाला टाकला तरी चालेल, नाही टाकला तरीही टेस्टमध्ये काहीही फरक पडणार नाही. अगदी छान टेस्ट लागेल. ग्रेव्ही जर जास्त हवी असेल तर आपण हा मसाला टाकू शकतो. आता यामध्ये कॉर्नफ्लोअरची स्लरी करून टाकलाय. त्यानंतर थोडंसं मीठ, त्यानंतर थोडंसं लाल तिखट, थोडंसं तेज होण्यासाठी आणि बघा आपलं मंचुरियन रेडी झालंय. मी तुम्हाला फोडून दाखवते. बघा किती छान क्रिस्पी आणि सुंदर झालंय. आतून पण छान शिजलंय. ओके बाय. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.